सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। गॅसचा तुटवडा असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये फार्मा उद्योगाला मोठा फटका बसलाय। वाळूजमध्ये 78 फार्मा उद्योग आहेत आणि त्यापैकी 60% उद्योग गॅस अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर काही उद्योग पुरते बंद पडलेले आहेत। वाळूज या खोकला सिरपच्या बनवण्याच्या तिथे औषध कंपन्या आहेत आणि तिथे झी 24 तासचं पथक पोहोचलेलं होतं, टीम पोहोचली होती आणि तिथे भीषण अवस्था पाहायला मिळाली। 1 लाख बॉटल रोज बनवणारी कंपनी आता अवघे 5000 बॉटल्स तयार करते। उद्या तेही नसणार आहे आणि सध्या 11 लाख बॉटल्स ऑर्डर पेंडिंग आहेत, तर 5 लाख बॉटल्स ऑर्डर कंपनीनं रिजेक्ट केलेले आहेत। आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या अनेक कंपन्यांना यामुळे फटका बसलेला आहे। फार्मा कंपन्यांना घरघर लागलेली आहे। 60% फार्मा कंपन्या या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। वाळूजमध्ये 78 फार्मा उद्योग आहेत आणि त्यापैकी 60% उद्योग हे गॅस अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। काही उद्योग हे बंद सुद्धा पडलेले आहेत। इथे खोकल्या सिरपच्या कंपन्या आहेत आणि या ठिकाणी आमची झी 24 तासची टीम सुद्धा पोहोचली होती। 1 लाख बॉटल्स रोज इथे बनवल्या जातात, मात्र आता अवघ्या 5000 बॉटल्सच तयार केल्या जात आहेत। सध्या 11 लाख बॉटल्सच्या ऑर्डर या पेंडिंग आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, छत्रपती संभाजीनगर मधल्या फार्मा कंपन्यांना आता या गॅस टंचाईचा फटका बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर इथे खोकल्याच्या सिरपच्या बाटल्या तयार केल्या जातात, मात्र आता त्या सुद्धा मंदावलेल्या आहेत। काय एकूण माहिती आहे? अगदी खरं आहे, गॅस टंचाई मुळावर उठली असल्याचं चित्र आहे। मी आता या बॉटलिंग इंडस्ट्रीमध्ये या ठिकाणी ही मशीन पूर्णतः बंद पडली आहे। खोकल्याचे औषध या ठिकाणी ऑटोमॅटिकपणे बनतात आणि ही जी बंद पडलेली लाईन आहे, इथून ही सगळी खोकल्यांच्या औषधांची बॉटल्स येत असतात। रोज जवळपास 1 लाख बॉटलचं उत्पादन या ठिकाणी, औषधाचं उत्पादन या ठिकाणी होतं, मात्र सध्या पूर्णतः बंद आहे। आज फक्त या ठिकाणी 5000 बॉटल्स बनलेले आहेत आणि त्याही जास्तीत जास्त दुपारपर्यंत, म्हणजे दुपारनंतर गॅस अभावी हा उद्योग पूर्णतः बंद पडणार आहे। मी तुम्हाला दाखवतो, इथे सगळ्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत। खरं तर सध्या खोकल्याची साथ आहे, त्यामुळे प्रचंड मागणी आहे। या कंपनीमध्ये जवळपास 11 लाख या बॉटल्सची ऑर्डर ही पेंडिंग आहे आणि 5 लाख बॉटल्सची ऑर्डर कंपनीने रिजेक्ट केली आहे, कारण उत्पादन करणं शक्य नाही, गॅस नाही आहे, त्यामुळे बॉयलर पेटवणं शक्य नाही आणि त्याचा मोठा फटका आपल्याला बसला आहे। कंपनीचे ओनर आपल्यासोबत आहेत। किती दिवस आता हे सगळं बंद राहील आणि कसं नुकसान होतं पूर्ण? किती दिवस बंद राहील हे तर काही कोणीच सांगू शकत नाही। आता त्या आमचा गॅसचा सप्लायर तर सांगतो की आम्हालाच माहिती नाही कधी येणार आहे आणि आमच्याकडे एकही सिलेंडर नाही आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीत काहीच सांगता येत नाही। परंतु ऑर्डर एवढे आहे आणि लोकांना सध्या सर्दी पडशाची साथ चालू आहे, त्याच्यामुळे लोकांनी अतिशय परेशान करून टाकलं आणि आमच्याकडे उत्तर द्यायला काहीच नाही आहे। लोक कारण बिलकुल ऐकून घेत नाही, लोकांना माल पाहिजे। आणि जर आरोग्याच्या विषय किंवा ह्या विषयावर जर गव्हर्नमेंटनी याच्याकडे एक पाहायला पाहिजे की हे आवश्यक बाब आहे म्हणून। आवश्यक बाब जर बंद पडत असेल तर त्याच्यासाठी तातडीची योजना करायलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं, कारण बऱ्याच इंडस्ट्री औरंगाबादमध्ये आहे। जवळपास या औरंगाबादमध्ये 30-35 इंडस्ट्री तर आजच्या घडीला ह्या ठिकाणी बंदच्या स्थितीमध्ये निर्माण झालेल्या आहे। मोठ्या मोठ्या कंपन्या बंद झालेल्या आहे, पण आता काय, ज्यांच्याकडे थोडीफार दुसरी सुविधा आहे ते लोक करतायत, परंतु आमच्याकडे तर आज जर बॅच बनली नाही तर उद्यापासून पूर्णपणे प्रोडक्शन बंद आहे। आमच्याकडे आता कोणत्याही प्रकारचा गॅस उपलब्ध नाही। लाकडाचा प्रयत्न आम्ही करतोय। एक लाकडावर चालणारं बॉयलर आम्ही या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे, त्याला 10-11 लाख रुपये खर्चही करतोय आम्ही। त्यासाठी आज पाठीमागे भट्टी बांधली आहे आणि त्याच्यावर ते इन्स्टॉल करून चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, कारण गॅसची शक्यता कधी आहे, येणार आहे का नाही येणार आहे हे पण माहिती नाही। सरकारकडून याच्याबाबत काहीही सांगण्यात येत नाही की बाबा तुम्हाला मिळणार आहे नाही मिळणार आहे। एकाएकी कमर्शियल गॅस बंद, मग त्याच्यावर चालणारे उद्योगांचं काय याचा विचार करायलाच पाहिजे आणि कुठून तरी तो उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकारचा मेंटेनन्स आहे, कर्मचारी आहे, सगळ्यांवरच गडा। माझ्याकडे 24 फार्मासिस्ट आहे बी फॉर्म आणि 50 वर्कर आहे आणि ह्या सगळ्यांचं मी उद्यापासून काय करू? आजच माझी लाईन पूर्णपणे बंद आहे, काहीच काम नाही इथे। मी वर्करांना सांगितलं की आज येऊ नका, अर्धे वर्कर आले नाही, पण ते जर वर्कर दुसऱ्या कंपनीत निघून गेले तर परत मला तेही मिळणार नाहीत।
त्याच्यामुळे माझे केमिस्टांनाही मी काढू शकत नाही, वर्करांनाही काढू शकत नाही. आणि आजची स्थिती अशी आहे की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतंच काम शिल्लक राहिलेलं नाही आणि मागणी प्रचंड आहे औषधाची. तुम्ही मला सांगितलं की 11 लाख ऑर्डर्स तुमच्या तुम्हाला मी पेंडिंग आहे, दाखवलं ना. 5 लाख रिजेक्ट करताय. 5 लाख बाटल्या मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत मला माझ्याकडे व्यवस्था होत नाही गॅसची तोपर्यंत मी तुमची ऑर्डर घेणार नाही. आजच्या घडीला 5 लाखापेक्षा जास्त ऑर्डर आम्ही रिफ्यूज केल्या, परंतु ज्या 11 लाख बाटल्याची ऑर्डर घेऊन ठेवली ते लोक आता आम्हाला ऐकायला तयार नाही की त्यांना माल पाहिजे त्या कोणत्या परिस्थितीत. ही उद्योजकाची व्यथा आहे. संभाजीनगरमध्ये जवळपास 78वर फार्मसी उद्योग आहे आणि जवळपास सगळ्या महत्त्वाच्या औषधी छत्रपती संभाजीनगरच्या या फार्मसी कंपनीमध्ये बनतात. मात्र 60 ते 70% जास्त कंपन्या आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि 1-2 दिवसात उर्वरित सर्वच बंद होतील, कारण सगळ्यांनाच गॅसची गरज आहे आणि हा गॅस आता कुठूनही मिळत नाही. त्यामुळं अशी ही अवस्था झाली आहे. त्यामुळं आखातातल्या युद्धाचा हा फटका संभाजीनगरच्या उद्योगाला अशा पद्धतीनं बसताना दिसतं. जी निश्चित धन्यवाद विशाल या संपूर्ण आणि सविस्तर माहितीसाठी.